स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये। घर की मुर्गी दाल बराबर, बाहेरच्यांना सावजी चिकन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। कळमेश्वर येथे 24 ऑक्टोबर शुक्रवारी उड्डाण पूल आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षातील कार्यपद्धतीकडे मिश्किल शैलीत लक्ष वेधले। घर की मुर्गी दाल बराबर, बाहेरच्यांना सावजी चिकन असे उपरोधित विधान करत त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले। त्यांच्या या विधानावर उपस्थितांमध्ये मनसोक्त हशा पिकला। पारंपरिक निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यास पक्ष ज्या वेगाने वर जात आहे त्याच वेगाने खाली येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असेही त्यांनी नेहमीच्या विनोदी शैलीत सांगून कार्यकर्त्यांना खुश केले। दूध उत्पादनामध्ये पुढाकार घ्या। जिल्ह्यात सुद्धा दूध उत्पादनामध्ये पुढाकार घेणे आवश्यक असून बुटीबोरी येथील मदर डेअरीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून कळमेश्वरमधील दूध उत्पादकांना फायदा मिळू शकतो, असेही यावेळी नमूद केले। कळमेश्वर तालुक्यातील संत्रा उत्पादकांना चांगल्या रोपवाटिकेच्या निर्मितीबाबत मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे कृषीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीमध्ये खत, पाणी यांचे व्यवस्थापन तसेच पिकावर पडणाऱ्या रोगांचे देखील व्यवस्थापन करणे शक्य आहे। त्याकडेही येथील शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन करतानाच जिल्ह्यातील कळमेश्वर हे एक सॅटेलाइट सिटी म्हणून विकसित होईल। त्याचप्रमाणे येथील हातमागाच्या व्यवसायाच्या माध्यमातून हे शहर जगाच्या नकाशावर येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या प्रसंगी व्यक्त केला। विशेषतः कळमेश्वर आता एक सॅटेलाइट सिटी नागपूरची म्हणून विकसित होते आणि ही जी दोन महत्त्वाच्या अडचणीचे प्रश्न होते, एक उड्डाण पुलाचा आणि शहरातल्या अंतर्गत रस्त्याचा, तोही प्रश्न आज सुटलेला आहे। मला अतिशय आनंद आहे की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे शहर सुंदर स्वच्छ होऊ शकत नाही। तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड जर वाढवायचं असेल तर जनतेच्या सहकार्याची गरज आहे। हा तुमच्यामुळे झाला, माझ्यामुळे नाही झाला, आमच्यामुळे नाही झाला, कारण तुम्ही लोकांनी आम्हाला प्रेम दिलं, विश्वास दिला, समर्थन दिलं म्हणून झालं। तुम्ही नसतं दिलं तर झालंच नसतं। आणि म्हणून या शहरामध्ये डॉक्टर पोद्दार सारखा एक अतिशय उत्तम, प्रामाणिक, चांगला कार्यकर्ता आहे। आता याचं दुःख आहे की बावनकुळे साहेब काही त्याच्यावर न्याय करत नाही। कारण असं आहे की चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर, त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो। जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा। हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता। जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा। डॉक्टर पोद्दार सारखा उत्तम कार्यकर्ता आपल्याला मिळाला, ज्यांनी या भागामध्ये उत्तम काम केलं, आजही करत आहे। मी अनेक वेळा त्यांना सांगायचो का पहिले आपला दवाखाना बघा, फालतू गोष्टी नका करू, पहिले दवाखाना नीट बघा मग काम करा। पण डॉक्टर पोद्दार असे का दवाखाना ठेवला बाजूला आणि गावभर फिरून आपलं काम करत होते। प्रामाणिकपणे जनतेकरता काम केलं पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे। आणि म्हणून नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात बावनकुळे साहेब पोद्दार साहेबांचे भविष्य चांगलं करतील। तेवढं बरेच दिवसाची पेंडिंग इश्यू आहे तो, तेव्हा नगरपालिका झाल्यावर करतील ते देवेंद्रजी ते। आणि नक्कीच त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आशिष देशमुखांच्या नेतृत्वाखाली या कळमेश्वर क्षेत्राची उत्तम प्रगती होईल, विकास होईल। आणि या विकासामधून एक आदर्श शहर, स्वच्छ शहर, प्रदूषण मुक्त शहर, जिथलं पर कॅपिटा इन्कम चांगला आहे, शेतकरी जिथला सुखी समाधानी आहे, इथला संत्रा उत्पादक आणि शेतकरी देखील समाधानी राहील। कारण आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचा विकास करण्याची जबाबदारी डॉक्टर पोद्दार साहेबांनी घेतली आहे आणि त्यांच्या मागे बावनकुळे साहेबांनी आम्ही सगळे उभा आहोत। आणि नक्कीच हे चित्र असं आज बदललं, यापेक्षा चांगलं बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करतो।